रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. गोकुळात होता ज्याचा वास, गोपिकांसोबत ज्याने रचला रास. यशोदा देवकी होत्या ज्याच्या माता, तोच साऱ्या जगाचा लाडका कृष्ण कन्हैया. जन्माष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि श्रावण सोमवार एकत्र आलेले आहेत. त्यामुळे श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि श्रावण सोमवार हे दोन्ही उपवास कसे करावेत आणि उपवास कधी सोडावा, त्याचबरोबर श्रीकृष्ण जन्माष्टमी आपण नेमकी कधी साजरी करायची आहे, म्हणजे रविवारी रात्री की सोमवारी रात्री, पूजेचा शुभ मुहूर्त काय, म्हणजे पूजेची योग्य वेळ कोणती, किंवा उपवास कधी सोडावा, उपवास सोडताना कोणता पदार्थ खाऊनच सोडावा, पूजेमध्ये नैवेद्य म्हणून कोणती महत्त्वाची गोष्ट असावी, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. जेव्हा जेव्हा असुरांचे अत्याचार वाढले आणि धर्माचे पतन झाले तेव्हा तेव्हा प्रभूंनी पृथ्वीवर अवतार घेऊन सत्य आणि धर्माची स्थापना केली. अशातच श्रावणाच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला मध्यरात्री अत्याचारी कंसाचा विनाश करण्यासाठी मथुरामध्ये माता देवकी आणि पिता वासुदेव यांच्या पोटी कोठडीमध्ये प्रभू श्रीकृष्णाने जन्म घेतला. यंदा चौथा श्रावणी सोमवार हा 26 ऑगस्टला असणार आहे आणि त्याच दिवशी कृष्ण जन्माष्टमीचा शुभ संयोग जुळून आलेला आहे. भगवान शंकरांसह श्रीकृष्णांची पूजा देखील आपल्याला करायची आहे. शिवपूजन सोबत हा योगायोग जुळून आलेला असून हा दिवस अधिक खास मानला जातो. श्रावणातील सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. यंदा श्रावणातील चौथा सोमवार आणि जन्माष्टमीचा शुभ संयोगाबरोबर जुळून आलेला हा योग आहे. या दिवशी रोहिणी नक्षत्र असून श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जाईल. या दिवशी शंकरासह श्रीकृष्णाची पूजा देखील करावी. त्यासोबतच चौथ्या श्रावणी सोमवारी शशयोग, सर्वार्थ सिद्धी योग, गजयोग आणि धनयोगाचा शुभ संयोग जुळून आलेला आहे. या काळात तुम्हाला मानसिक आरोग्याची देखील काळजी घ्यावी लागेल. या दिवशी आपल्याला हरिहर अशी दोघांचीही पूजा करण्याचा योग आपल्याला जुळून आलेला आहे. या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. चौथ्या श्रावणी सोमवारी आपल्याला शिवामूठ म्हणून जवस हे धान्य आपल्याला या दिवशी शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे. श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो. ही परंपरा अनेक वर्षापासून आहे. श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे की आपण ही पूजा रविवारी रात्री करायची की सोमवारी रात्री करायची, किंवा जन्माष्टमीचा उपवास आपण नेमका कधी धरावा. तर ही सर्व देखील माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कृष्ण जन्माष्टमीचा सण 26 ऑगस्टला साजरा केला जाईल. अष्टमी तिथीची सुरुवात 26 ऑगस्टला पहाटे 3:39 सुरू होते आणि अष्टमी तिथीची समाप्ती 27 ऑगस्टला पहाटे 2:20 समाप्ती होत आहे. तर अष्टमीची पूजा आपण करतो ती पूजा आपल्याला 26 ऑगस्टला रात्री 12 वाजता करायची आहे. अष्टमी तिथी ही 12ला 26 ऑगस्टलाच असणार आहे. रात्री 12ला आपण 26 ऑगस्टला याची अष्टमी तिथीची पूजा करणार आहोत. त्यामुळे आपल्याला सोमवारी रात्री 12 वाजता ही पूजा करायची आहे आणि जन्माष्टमीचा उपवास देखील आपल्याला सोमवारी दिवसभर करायचा आहे. कारण जन्माष्टमी आपण नेहमी अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रालाच साजरी करतो आणि रोहिणी नक्षत्राचा प्रारंभ जो आहे तो सोमवारी दुपारी 3:55 सुरू होतोय आणि 27 ऑगस्टला दुपारी 3:38 समाप्त होत आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करता रोहिणी नक्षत्र आणि अष्टमी तिथी ही सोमवारी संध्याकाळी येत असल्याने आपल्याला सोमवारीच उपवास करायचा आहे आणि पूजा देखील सोमवारी रात्रीच करायची आहे. तर पूजेचा शुभ मुहूर्त हा रात्री 12 वाजलेपासून ते रात्री 12:45 पर्यंत असणार आहे.
तरी याच 45 मिनिटांमध्ये आपल्याला जन्माष्टमीची पूजा करायची आहे. पूजेची तयारी तुम्ही अगोदर करून ठेवू शकता आणि रात्री 12 वाजता तुम्ही पूजेला सुरुवात करू शकता. पूजेमध्ये प्रथम श्री गणेशाची पूजन अगोदर करावे आणि मग बाळकृष्णाच्या मूर्तीवरती तुम्ही पंचामृताने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर विधिवत पूजा करून बाळकृष्णाला पाळण्यात बसवून पाळणा देखील म्हणायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला काही सेवा करायच्या असतील तर त्या देखील तुम्ही करू शकता. गीतेतील 15वा अध्याय वाचू शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करू शकता. या दिवशी तुम्ही पुरुष सूक्त, श्री सूक्ताचे देखील पठण करू शकता. श्रीकृष्ण जन्मोत्सव हा परिवारातील सर्वांनी एकत्र मिळून साजरा करावा. सोमवारी श्रावणातील 4था सोमवार देखील आहे आणि जन्माष्टमी देखील आहे. बरेच जणांचा श्रावणातला सोमवार असतो. तर अशा लोकांना प्रश्न पडलेला आहे की जन्माष्टमी आणि सोमवारचं व्रत कसं करावं. तर ज्यांचा फक्त सोमवार आहे तर अशा लोकांनी पहिल्या सोमवारपासून तुम्ही जसं व्रत केलेलं आहे तसं तुम्ही दिवसभर उपवास करून संध्याकाळी श्रावणी सोमवारचं व्रत सोडू शकता. परंतु ज्यांना जन्माष्टमीचं व्रत करायचं आहे आणि ज्यांना सोमवारचा उपवास नाही अशा लोकांनी दिवसभर उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी 12 नंतर जन्माष्टमीची पूजा करून जन्मोत्सवाचा पाळणा म्हणून झाल्यानंतर नैवेद्यामध्ये ठेवलेला प्रसाद ग्रहण करून हा उपवास सोडायचा आहे. काही जण जन्माष्टमीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी गोपाळ काळ्याला देखील सोडतात. तर तुमच्या भागात जशी पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्ही उपवास सोडू शकता. शक्यतो संध्याकाळी 12 वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव झाल्यानंतर पूजेतील नैवेद्य प्रसाद म्हणून ग्रहण करून तुम्ही उपवास सोडू शकता आणि पुन्हा तुम्ही सकाळी जेवण केलं तरी देखील चालेल. कारण काही जणांना संध्याकाळी जेवण केलेलं चालत नाही. तर अशाने फक्त थोडासा घासभर प्रसाद खाऊन उपवास सोडू शकता आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही जेवण करू शकता. परंतु ज्यांचा सोमवार आणि जन्माष्टमी असे दोन्हीही उपवास आहेत, असा एकत्रित उपवास असल्यामुळे तुम्हाला सोमवार जो आहे तो तुम्हाला संध्याकाळी सोडता येणार नाही. तुमचा जन्माष्टमीचा देखील उपवास असल्यामुळे जन्माष्टमी साजरी केल्यानंतर बाळकृष्णांची पूजा झाल्यानंतर पाळणा गायल्यानंतर आपल्याला हा उपवास सोडायचा आहे. म्हणजे तुमचे दोन्हीही उपवास घडले जातील. यामध्ये काहीही व्यर्थ नाही. उपवास कसा सोडावा? जन्माष्टमीचा उपवास दिवसभर केला जातो. जन्माष्टमीच्या उपवासामध्ये काही जण निर्जला व्रत करतात, काही जण फलाहार घेतात, तर काही जण जन्माष्टमीच्या दिवशी उपवासाचे पदार्थ खाऊन देखील उपवास करतात. तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही उपवास करू शकता. त्यानंतर रात्री 12 वाजता बाळकृष्णाची पूजा करून बाळकृष्णाला पाळण्यात घालून पाळणा गायला जातो आणि त्यानंतर पूजेमध्ये जो सुंटवडा प्रसाद म्हणून ठेवला जातो तो सुंटवडा पूजेनंतर सगळ्यांना प्रसाद म्हणून दिला जातो. तो सुंटवडा खाऊनच उपवास सोडला जातो. सुंटवडा बनवण्यासाठी थोडीशी सुंठ पावडर, खिसलेलं खोबरं आणि ड्रायफ्रुट्स घालून सुंटवडा बनवला जातो आणि हा सुंटवडा भगवान बाळकृष्णाला या दिवशी नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो. तर उत्तर भारतामध्ये धनिया पंजिरी केली जाते. म्हणजे धनियाची पूड आणि ड्रायफ्रुट्स एकत्र करून पदार्थ बनवला जातो. त्याला धनिया पंजिरी म्हटलं जातं. हा पदार्थ खाऊन देखील काही जण उपवास सोडतात. पण महाराष्ट्रामध्ये सुंटवडा खाऊनच उपवास सोडला जातो. किंवा नैवेद्यामध्ये जे काही पदार्थ ठेवलेले आहेत ते पदार्थ खाऊन तुम्ही उपवास सोडू शकता. त्या दिवशी जन्माष्टमीचा उपवास करत असताना काही जण दूध, दही, ताक अशा दुधापासून बनवलेले जे पदार्थ आहेत जे श्रीकृष्णाला खूप प्रिय आहेत तर असे पदार्थ काही जण खात नाहीत. काही जण या दिवशी चहा, कॉफी पित नाहीत. काही जण काळा चहा पितात. तर तुमच्याकडे देखील अशा पद्धती असतील तर तुम्ही देखील असे पदार्थ वर्ज्य करू शकता. श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करताना श्रीकृष्णाला आपण नैवेद्य काय दाखवावा असा प्रश्न देखील बऱ्याच जणांच्या मनामध्ये येतो. तर या दिवशी श्रीकृष्णाला 56 नैवेद्य दाखवले जातात. भगवान श्रीकृष्णांना अगदी 56 भोग दाखवण्याची जरी पद्धत असली तरी देखील आपण भगवान श्रीकृष्णांना अगदी साध्या सोप्या पद्धतीने केलेली देखील पूजा अतिशय प्रिय आहे. त्यामुळे त्यांना सुदामाचे पोहे देखील खूप आवडले जातात. त्यांनी सुदामावर प्रसन्न होऊन त्यांचे सर्व कष्ट दूर केले होते. तर यासाठी नैवेद्यामध्ये तुम्ही सुदामाचे पोहे सुद्धा ठेवू शकता. त्याचसोबतच सुंटवड्यासोबत तुम्ही लोणी साखर देखील
ठेवू शकता, ज्याला माखन मिश्री म्हटलं जातं. तर असा लोण्याचा गोळा आणि साखर नैवेद्यामध्ये देखील तुम्ही ठेवू शकता. याशिवाय तुम्ही दहीभात देखील नैवेद्यामध्ये ठेवू शकता. किंवा तुम्हाला काहीच शक्य नसेल तर तुम्ही 5 फळांचा नैवेद्य देखील तुम्ही श्रीकृष्णांना दाखवू शकता, अर्पण करू शकता. जो काही नैवेद्य तुम्ही भगवान श्रीकृष्णांना अर्पण करणार आहात त्या नैवेद्यावरती तुळशीचं पान आवर्जून ठेवायचं आहे. कारण की भगवान श्रीकृष्ण तुळशीच्या पानांशिवाय नैवेद्य ग्रहण करत नाहीत. त्यासाठी तुळशीचं पान आवर्जून ठेवावे. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी चुकूनही आपल्याला तुळस तोडायची नाही आणि त्याच्या अगोदर रविवार असल्या कारणाने रविवार देखील तुळस तोडत नाहीत. म्हणून तुम्ही अगोदरच तुळस तोडून प्लास्टिकच्या पिशवीत घालून फ्रीजमध्ये ठेवली तरी सुद्धा चालेल, ती अगदी व्यवस्थित राहील. मग जन्माष्टमीच्या दिवशी तुळशीचा वापर तुम्ही करू शकता. यासोबतच भगवान श्रीकृष्णांची पूजा करताना चुकून देखील काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाहीत. पिवळा रंग अतिशय शुभ आहे. भगवान श्रीकृष्णांच्या पूजेत शक्य असल्यास पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावेत किंवा तुम्ही लाल, नारंगी अशा इतर शुभ रंगांचे वस्त्र परिधान करू शकता, परंतु काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नयेत. या दिवशी मद्य, मांसाहाराचे सेवन अजिबात करू नये. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे. असे काही नियम तुम्ही या दिवशी नक्कीच पाळू शकता. त्यामुळे तुम्हाला जन्माष्टमीच्या व्रताचं संपूर्ण फळ प्राप्त होईल. त्याचबरोबर जन्माष्टमीची पूजा झाल्यानंतर आपण बाळकृष्णाला पाळण्यात घालून पाळणा म्हणतो. त्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती रात्रभर तशीच पाळण्यात ठेवू नये. परत आपल्याला ती पाळण्यातून उचलून पूजेमध्ये मांडलेल्या तांदळात ठेवायची आहे. तर या गोष्टीची देखील तुम्हाला काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर या दिवशी श्रीकृष्णाला मंजिरीसह तुळस अर्पण केली जाते. या दिवशी श्रावण सोमवार आणि जन्माष्टमीचा उपवास एकत्रित करून तो रात्री जन्माष्टमीची पूजा झाल्यानंतर तो उपवास तुम्ही सोडू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण सोमवार आणि जन्माष्टमीच्या पूजेविषयी बरीचशीच माहिती पाहिली. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.